स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सामान्य माणसाचा हक्क. तर मित्रांनो, आज विषय असा होता की संभाजी आपलं अहिल्यानगरमधलं मित्रांनो एक तालुका आहे मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामधले एक तालुका आहे मित्रांनो, राहुरी म्हणून. त्यात एक एक घटना घडलेली आहे मित्रांनो. त्या त्या म्हणजे राहुरी तालुक्यात अशी घटना घडलेली आहे की आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विटंगण असं केलेलं आहे मित्रांनो. ते ज्यांनी केलं मित्रांनो ते काय अजून सापडले वगैरे नाही. कसं आपल्या राजांचा अपमान केलेला आहे मित्रांनो. खरंच काही लोकांना काही कळायला पाहिजे मित्रांनो. त्या राज्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो. त्यांच्या प्रतिमेचा आदर सन्मान केला पाहिजे का कोणाच्या सांगण्यावरून किंवा राजकारणी माणसाच्या बोलण्यावरून काही पण कुणी काही सांगतं मित्रांनो व त्याचा अपमान करायचा समाजसेवकांचा व आपल्या राजांचा असं बरंच असं घडत असतं मित्रांनो. हेच नाही आहे कोणत्या पण समाजसेवकाचा किंवा एखाद्या राज्याच्या किंवा एखाद्या दैवताचा अपमान करणं हे चांगली गोष्ट नाही मित्रांनो. कारण की असं सांगतात की त्यांनी आपल्यासाठी त्यांचे जीवन संपवलं मित्रांनो. किती कष्ट घेतले असतील त्यांनी आपल्यासाठी, किती त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी किती बलिदान दिले मित्रांनो, किती शूरवीरांनी. याचा विचार केला पाहिजे. कसं आहे आता जातीच्या नावाखाली मित्रांनो कोणी पण भडकवतं, मग आपण ते कृत्य करायला भाग पडतो. असं करू नका मित्रांनो. थोड्यासाठी कुठं हे करत बसता आपले समाजसेवकांचे व राजांचे असं अपमान करत चालत जाऊ नका मित्रांनो. एवढं काही दिलेलं आहे मित्रांनो, त्यांच्यामुळेच आपण आहे मित्रांनो. आपलं अस्तित्व आहे ना, तर ते नसतं तर आपलं काहीच नसतं. सगळं हेच करून टाकलं असतं आपलं. तर मित्रांनो, त्यांना अजून काय अटक वगैरे झाली नाही. अटक डिपार्टमेंट मित्रांनो त्यांची कारवाई चालू आहे. जसे सापडले तर मित्रांनो त्यांच्यावर कठोर अशी कारवाई डिपार्टमेंटने करावी अशी त्यांना विनंती करतो मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, कारण की बरेच असतील मित्रांनो समाजसेवक किंवा आपले थोर राज्यक्रांतिक असतील मित्रांनो, राजे वगैरे व देवतांचा कसा काही गोष्टींनी मित्रांनो काही लोकांना डोकं नसतं मित्रांनो. ते कसे अपमान करत असतात मित्रांनो. कारण हे करणं खरंच वाईट आहे मित्रांनो. आपले संस्कारच नाही. कोणत्याही समाज असो किंवा कोणतेही देवदेवता असो त्यांचा किंवा आपले क्रांतिकारी यांचा अपमान खरंच करणं नाही पाहिजे मित्रांनो. कारण की त्यांचं बलिदान आपल्यासाठीच होतं, आपल्या देशासाठी होतं मित्रांनो. याचं आपण भान ठेवलं पाहिजे. कारण की कोणताही व्यक्ती आपल्याला भडकवेल व आपण ते करण्यास प्रोत्साहित होऊ, एवढं तर आपल्याला देवाने अक्कल दिलेलीच आहे का आपण काय करतोय. एवढं तर आपल्याला कळतंय की आपण एखाद्या देवताचा किंवा एखाद्या थोर व्यक्तीचा अपमान करतोय. एवढं तर सगळ्यांनाच कळतं. तर मग आपण हे असं कशाला करायचं. उगाच आपल्या देवदेवताचा किंवा आपल्याच क्रांतिकारांचा अपमान करणं हे चुकीचं आहे. असं करत जाऊ नका मित्रांनो. कारण की त्यांनी आपल्यासाठी खूप असं काही केलेलं आहे मित्रांनो. त्यांच्या बलिदानामुळे आज आपलं अस्तित्व आहे. ते नसते तर आपले सगळं विल्हेवाट असते आपली, काहीच नसतं मित्रांनो. कारण की सांगणारे सांगतात मित्रांनो, ते काय त्यांचं भडकावायचं काम असतं. पण आपल्या हातात असतं मित्रांनो आपण कसं वागायचं कसं नाही. तर मित्रांनो एवढंच सांगणं आहे का कोणत्याही देवदेवताचा किंवा आपल्या समाज थोर व्यक्तींचा आदर करणे हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आज व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळली तर मला कळवा मित्रांनो कमेंटमध्ये. व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. सर्वांना जय आदिवासी, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवर.